तर लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ई-के-वाय-सी संदर्भात वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे. जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, पोर्टल आहे. त्यावरती तुम्ही पाहू शकता इथे ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे ई-के-वाय-सी बद्दल दुरुस्तीची प्रक्रिया असो किंवा ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सांगितलं आहे. पण पती किंवा वडील नाहीत त्याच्यामुळे ई-के-वाय-सी झाली नाही. मग वेबसाईटवरती काही सुविधा आहे का? OTP येत नव्हते. शेवटचे काही दिवस पोर्टल बंद असल्यामुळे ई-के-वाय-सी झाली नाही. त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने काही नवीन संधी किंवा नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे का? कारण परवापासून म्हणजे 6 फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेसाठी जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ते पुन्हा सुरू करण्यात आली व लाडक्या बहिणींच्यात नक्कीच इथे ज्यांचे हप्ते बंद झाले होते, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्या लाडक्या बहिणींसाठी नक्कीच इथे खूप चांगली सुवर्ण संधी आहे व जानेवारीपासून त्यांचे हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता नेमकं कोणत्या लाडकीला नवीन ई-के-वाय-सीचा लाभ मिळणार आहे ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि स्किप कोणतीही गोष्ट करायची नाही, कारण सविस्तर माहिती असणार आहे. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, कारण सर्व सविस्तर माहिती विथ प्रूफ आपल्या चॅनलवरती दिलेल्या असतात. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पाहू शकता 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी असणार आहे. किती? 31 मार्चपर्यंत ही दुरुस्तीची ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी आहे. लाडकी बहीण योजना 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. पण आता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. बरं ठीक आहे, चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, पण लाडक्या बहिणींना हे असे एरर येत आहेत. म्हणजेच काय, या एररचा अर्थ काय लावायचा? आता आपण इथं जर आपलं ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहे, बरं ठीक आहे, तुमचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा टाकला, मी सहमत आहे टाकल्यानंतर तुम्हाला हे एरर येत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत आहेत, हप्ता बंद झाला नाही, त्यांना सुद्धा हे सेम एरर येत आहे. व ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे, एकही संधी मिळत नाही आहे त्यांना ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्याची व त्यांचं नाव नसल्यामुळे नक्कीच इथं हा एरर येत आहे. पण लाडक्या बहिणींवर इथं अन्याय होत आहे, कारण ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्या लाडक्या बहिणींचे जे कागदपत्र अभावी ई-के-वाय-सी झाली नाही, शेवट OTP येत नव्हता, त्यानंतर पोर्टल बंद होते, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही. त्यांच्यावरती नक्कीच इथे अन्याय होत आहे व तुम्हाला सुद्धा हा एरर येत असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 100% आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारकडे एकच विनंती, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा संधी द्या. आता इथं जे काही ऑप्शन होतं तुम्ही दिलं, इथं ऑप्शन आहे की फक्त चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्यांना ई-के-वाय-सी करताना दुरुस्तीसाठी हे ऑप्शन असणार आहे किंवा दुरुस्तीसाठी हे तुम्ही आपल्याला पर्याय दिलेला आहे. ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्या लाडक्या बहिणी 40 ते 45 लाख लाडक्या बहिणीची के-वाय-सी राहिली होती, चुकली होती सगळ्या मिळून, मग त्या लाडक्या बहिणींचं काय? कारण फक्त दुरुस्तीसाठी ज्यांचे पती किंवा म्हणजे जे प्रश्न होते ते चुकले होते, तुम्ही पाहू शकता ते प्रश्न पण असे होते, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम. आता हे नवीन ई-के-वाय-सीचे प्रश्न आहेत, तिथे तुम्हाला नाही करायचं आहे. उत्तर काय असणार आहे? नाही. पण ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु ई-के-वाय-सी केली नाही किंवा ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीच्या यादीत नाही, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हप्ता मिळाला पाहिजे आहे. त्यांना सुद्धा नक्कीच इथे संधी दिली पाहिजे आहे. वॉर्निंग येत आहे, तुम्ही जर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, या म्हणजे तुम्ही जर पुन्हा एकदा प्रयत्न करत असेल की त्यात ई-के-वाय-सी होईल का, तर तुम्हाला हे वॉर्निंग सुद्धा येत आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी आहे. पती वडील नाहीत, तुम्ही सुद्धा कमेंट करायचं आहे की तुमचे म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्र नसल्यामुळे किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेमला फेस करावा लागला आहे. अंगणवाडी सेविकाताई आपले कागदपत्रे जमा करून घेत नव्हते, त्यामुळे ई-के-वाय-सी झाली नाही. किंवा असं करा, ऑफलाईन पण ठेवा, ऑनलाईन पण करा. जिथे ऑनलाईन होईल तिथे ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करा. जिथे ऑफलाईन म्हणजे अंगणवाडी सेविकाताईंनी नाही म्हटल्यामुळे काय झालं की ही ऑनलाईन ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे, त्यामुळे जी काही ऑफिशियल वेबसाईटवरती 181 नंबर दिलेला आहे तो सुरू करा.
प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी नक्कीच एक अधिकारी नेमा, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी ते अधिकारी नेमा, जेणेकरून लाडक्या बहिणींची फरफट होणार नाही, लाडक्या बहिणींचे प्रश्न सुटतील व हक्काचे त्यांचे 1500 रुपये चालूच राहतील. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. OTP येत नव्हते, शेवटचे काही दिवस पोर्टल बंद असल्यामुळे KYC झाली नाही. त्या लाडक्या बहिणींना एक संधी मिळाली पाहिजे. पती वडील नाही त्यांना सुद्धा एक संधी नक्कीच इथे मिळायला पाहिजे आहे. आता फक्त आणि फक्त कोणत्या लाडक्या बहिणीची KYC होत आहे, ज्यांची KYC चुकली होती, हप्ता बंद झाला होता व त्यांची लिस्टमध्ये नाव आहेत, त्याच लाडक्या बहिणींची KYC होत आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.